आपल्या प्रत्येकास हे माहीत आहे की या विश्वात जन्म घेणाऱ्याला परमेश्वराचे सानिध्य लाभण्यासाठी श्रीगुरूंचे चरण धरावे लागतात. आपण सर्व सेवेकरी भाग्यवान आहोत की आपले गुरुपद साक्षात परब्रह्माने घेतलेले आहे. अशा या परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचे पूजन करून आपल्या भावी आयुष्यात मार्गदर्शन करण्याची प्रार्थना त्यांना करण्याचा हा दिवस. आपण आपल्या घरी किंवा केंद्रामध्ये परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची षोडोपचारे पूजा अभिषेकासह सकाळी भोपाळी आरतीनंतर करावी. त्यानंतर त्यांचे चरणतीर्थ पुढील मंत्र म्हणून प्राशन करावे. अकाल मृत्युहरणम सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ पादोदकम तीर्थजठरे धारयाम्यहम चिरसाम धारयाम्यहम. यानंतर प्रत्येक सेवेकऱ्यांनी 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप व श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे वाचन करावे. आपले गुरु सद्गुरू परमपूज्य परमगुरू परात्पर गुरु व गुरुतत्व हे श्री स्वामी समर्थ महाराजच आहेत. त्यासाठी जे स्वतःला सेवेकरी म्हणून घेतात किंवा स्वामींचे भक्त म्हणून घेतात त्यांनी वरील पद्धतीने गुरुपूजन करावे. हा गुरुपूजनाचा तत्वरूप मार्ग आहे. आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी हे तर करायचंच आहे, पण तुमच्या मनात ज्या काही इच्छा आहे आणि तुम्हाला असं वाटत असेल की त्या या वर्षामध्ये पूर्ण झाल्या पाहिजे किंवा या काही महिन्यामध्ये पूर्ण झाल्या पाहिजे, तर त्यासाठी एक सुंदर असा उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशीच म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. तर तुमची पूजा वगैरे झाली, तुम्ही गुरुपद वगैरे स्वामींनी तुमचे गुरुपद वगैरे घेतले की तुम्हाला काय करायचं, तुमची सेवा वगैरे झाल्यानंतर तसं तर हे जे आहे दिवसभरात तुम्ही केव्हाही हा उपाय करू शकता, पण 12च्या अगोदर जर केला तर खूप चांगली गोष्ट आहे. तर तुम्हाला एक प्लेन कागद घ्यायचा आहे, व्हाईट कलरचा, पांढऱ्या कलरचा प्लेन कागद घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला तिथे आपल्या देवपाटासमोर ठेवायचा आहे. त्यावर निळ्या पेनने मोठ्या अक्षरामध्ये 15 लिहायचं आहे. जेवढं तुम्हाला मोठं लिहिता येईल तेवढ्या मोठ्या अक्षरामध्ये तुम्हाला 15 हा आकडा लिहायचा आहे. त्यावर थोडे तांदूळ टाकायचे आहे आणि हळद टाकायची आहे आणि मग त्याची पुडी बनवून घ्यायची आहे. पण पुडी बनवण्याच्या अगोदर तुम्हाला स्वामींना प्रार्थना करायची आहे की हे स्वामी महाराजा, कारण आपण त्यांना गुरु मानलेला आहे, मग किंवा तुम्ही ज्यांना गुरु मानता किंवा मग स्वामी जास्तीत जास्त तर जे व्हिडिओ पाहतात ते स्वामींनाच गुरु मानलेलं असतात त्यांनी. तर त्यांना प्रार्थना करायची आहे की तुमच्या ज्या ह्या इच्छा आहे मी तुम्हाला पूर्ण समर्पित झालेले आहे, तरी तुम्ही माझ्या या 3 इच्छा तुमच्या मनात ज्या कोणत्या 3 इच्छा आहेत, कोणत्याही 3 इच्छा तुम्हाला सांगायच्या आहे तिथे स्वामींना ह्या पूर्ण होऊ देत, अशी स्वामींजवळ प्रार्थना करायची आहे. आणि तो जो कागद आहे तो मग नंतर हे करून घ्यायचा आहे, त्याची पुडी बनवून घ्यायची आहे आणि ती स्वामींच्या चरणाजवळ, आपल्याला फोटो असेल तर फोटो किंवा मूर्ती असेल तर मूर्ती यांच्या चरणाजवळ ती पूर्ण दिवस 24 घंटे ठेवायची आहे. आणि मग दुसऱ्या दिवशी तुम्हाला 24 घंटे झाल्यानंतर काय करायची आहे, ती जी पुडी आहे तर ज्या झाडाला किंवा जे रोपटे असते त्याला पिवळे फुलं येतात त्याच्या त्या बुंध्याशी ते तुम्हाला हे करायचं आहे, मातीमध्ये गाडायचं आहे. आता बघा, जर नसेल तुमच्याकडे असं कोणतं रोप किंवा असं कोणतं झाड की ज्याला पिवळे फुलं येतात, तर कोणतंही झाड असू देत, मग ते घरामध्ये किंवा घराच्या बाहेर, तर ते तुम्हाला त्याच्यामध्ये त्या मातीमध्ये ते आत हे करून ते पूर्ण बुजवून टाकायचं आहे आणि ते विसरून जायचं आहे. तर अशा प्रकारे हा तुम्हाला उपाय करायचा आहे. आणि कोणत्याही तुमच्या 3 चांगल्या इच्छा तुम्ही या पूर्ण हवे असं वाटत असेल तर मग ते तुम्हाला तिथे सांगायचे आहे. आणि त्यानंतर मग या दिवशी तुम्हाला हळदीच्या पाण्याने अंघोळ करायची आहे. म्हणजे तुम्ही ज्या पाण्याने अंघोळ करणार आहे त्या पाण्यामध्ये थोडी हळद टाकायची आहे आणि पिवळे वस्त्र उद्याच्या दिवशी तुम्ही परिधान करायचे आहे. त्याचप्रमाणे आपल्या स्वतःच्या कपाळावर चंदनाचा पिवळा टिक्का देखील तुम्हाला लावायचा आहे. आणि गंगाजलमध्ये थोडीशी चिमूटभर हळद टाकून तुम्हाला संपूर्ण घरामध्ये ते स्प्रेड करायचं आहे, जेणेकरून तुमच्या घरात जी काही निगेटिव्हिटी आहे ती जाऊन तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी येईल. यासाठी हा छोटासा उपाय करायचा आहे. आणि तुम्हाला या दिवशी जेवढं काही जास्तीत जास्त दान देता येईल, पिवळ्या वस्तू, केळी वगैरे, तर हे तुम्हाला जास्तीत जास्त दान करायचं आहे. म्हणजे जेवढं तुम्हाला करता येईल तेवढं.
तर अशा प्रकारे गुरुपौर्णिमेला म्हणजेच गुरूंच्या उत्सवाला आपल्याला हा इच्छापूर्तीचा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर जास्तीत जास्त तुम्हाला गुरुची म्हणजे स्वामींची सेवा करायची आहे आणि गुरुपद देखील घ्यायचे आहे. तर जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा पुन्हा अशाच आध्यात्मिक व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.